आज आपण बघणार आहोत महाशिवरात्री स्पेशल उपवासाचे साबुदाणा वडे। तर अगदी खुसखुशीत होतात हे वडे आणि रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे। अजिबात हे वडे तेलामध्ये फुटणार नाही आणि तेलगट सुद्धा होत नाही। तर मी आवाज ऐकून दाखवते तुम्हाला। आवाजावरनं तुम्हाला कळालंच असेल की वडे किती छान मस्त कुरकुरीत झालेले आहेत। पण हे वरून कुरकुरीत आतून छान मस्त मऊ झाले बरं का। त्यासाठी मी काही तर ट्रिक सांगितलेले आहे, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। बऱ्याचदा साबुदाणा वडा करताना तेलात फुटतो आणि परिणामी तेला सगळं तोंडावरती उडतं, म्हणून बरेच जण साबुदाणा वडा करायला खूप घाबरतात। पण आता घाबरायची गरज नाही, कारण मी यामध्ये काही ट्रिक सांगितलेले आहे। त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, 1 वाटी इथं साबुदाणा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, जेणेकरून पूर्ण स्टार्च याच्यामधलं निघून जाईल। त्यानंतर त्यामध्ये भरपूर असं स्वच्छ पाणी टाकून घेतलं आणि अर्धा तास हा तसाच भिजत ठेवलेला आहे। तर पाणी असं मी कमी टाकलेलं नाही, भरपूर पूर्ण तुम्ही बघाल खूप पाणी टाकलेलं आहे। तर अर्ध्या तासानंतर बघा हे पाणी पूर्ण असं निथळून घ्यायचं। तर पूर्ण पाणी मी आता यामध्ये चाळणीने निथळून घेते आहे। बघा, भरपूर पाणी टाकून अर्धा तास हा भिजत घातला आणि नंतर चाळणीवरती असा निथळत ठेवला। आता त्यानंतर त्या बाउलमध्येच हा साबुदाणा टाकायचा आणि 6 ते 7 तास छान मस्त भिजत ठेवायचा आहे। आता यामध्ये अजिबात पाणी टाकायचं नाही। असे केल्याने साबुदाणा छान मस्त मोकळा मोकळा भिजतो। तर बघूया 6 ते 7 तासानंतर आपला साबुदाणा कसा भिजलाय। तर बघा किती छान मस्त असा मोकळा मोकळा साबुदाणा झालेला आहे। तर अजिबात पूर्ण चिटकलेला नाही आणि साबुदाणा भिजलेला सुद्धा आहे, कच्चा राहिलेला नाही, छान असा मस्त मऊ शिजलेला आहे। अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेऊया। तर इथे मी साल अर्धी कच्चीच काढलेली आहे, तुम्ही हवं असेल तर पूर्ण सुद्धा काढू शकता किंवा असेही घेतलं तरी चालेल। एकाच वाटीचे हे सगळे प्रमाण घेतलेले आहेत। त्यानंतर अर्धी वाटी उकडलेला बटाटा घेतलेला आहे। जर साईजला म्हणाल तर एक मध्यम आकाराचा बटाटा इथं मी 1 वाटी साबुदाण्यासाठी घेतलेला आहे। तर ह्याच वाटीने मी 1 वाटी साबुदाणा भिजत घातलेला होता आणि हा अर्धा वाटी बटाटा मी उकडून घेतलेला आहे। आता भिजलेल्या साबुदाण्यामध्ये हे अर्धी वाटी उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आणि छान मस्त एक जीव करून घ्यायचा। तर हा मी खिसलेला वगैरे नाही, फक्त बारीक बारीक तुकडे केलेले आहेत। तर हा आता स्मॅशरच्या सहाय्याने थोडासा आपण क्रश करून घेऊया, जेणेकरून आपला साबुदाणा सुद्धा थोडासा क्रश होईल, जेणेकरून आपण जेव्हा साबुदाणा वडा तळतो तेव्हा तो फुटतो। त्यामुळेच हा साबुदाणा सुद्धा आपल्याला हलकासा क्रश करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर असं स्मॅशरने करायचं नसेल तर साबुदाणा अगोदर जाड बारीक थोडासा मिक्सरला बारीक करून घ्यायचा, अगदी पल्स मोडवरतीच हा क्रश करून घ्यायचा। आता अर्धी वाटी यामध्ये जाडसर असं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं। तर शेंगदाण्याचं कूट जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचं। त्यानंतर 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 1 टीस्पून जिरं जाडसर मी बारीक करून घेतलेलं आहे, ते सुद्धा टाकायचं। जर तुम्हाला हिरवी मिरची टाकायची नसेल तर लाल मिरची पावडर सुद्धा टाकू शकतात। नंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। चिमूटभर साखर टाकून घ्यायची। साखर टाकल्यामुळे वडे छान मस्त चटपटीत लागतात। त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा। तर लिंबू आणि साखर टाकल्यामुळे वडे छान मस्त रुचकर लागतात। तुम्ही नक्की टाकून बघा आणि कमेंटद्वारे नक्की मला सांगा कसे होतात ते। आता हे मिश्रण छान मस्त मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे त्याचा गोळा करून घेऊया। बघा किती छान मस्त घट्टसर असा गोळा झालेला आहे, अजिबात मिश्रण आपलं सैल झालेलं नाही। जर मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही साबुदाणा भिजत घातल्या तर तुमचं सुद्धा वडे छान मस्त परफेक्ट बनतील। आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। दोन्ही हाताला थोडंसं तेल लावून याचे असे मध्यम आकाराचे गोल गोल गोळे करून घ्यायचे। त्यानंतर दोन्ही हातांच्या मध्ये प्रेस करून याला छान असा गोल गरगरीत वड्याचा आकार द्यायचा। तर खूप जास्त पातळ किंवा जास्त जाड सुद्धा आपल्याला हे वडे करायचे नाही। तर मध्यम, थोडेसे पातळ आणि थोडेसे जाड असेच हे वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत। तर बघा प्लेटमध्ये असे सगळे वडे मी करून घेतले, जेणेकरून सारखा सारखा हात भरत नाही।
एकदाच हे वडे करून घ्यायचे आणि मग तळायला घ्यायचे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल छान मस्त आपलं तापलेलं आहे। आता एक एक करून हा वडा छान आपण या तेलामध्ये सोडून घेऊया। तर लक्षात ठेवा की तेल छान मस्त तापलेलंच हवं वडे तळताना। जर थंड तेलामध्ये तुम्ही वडे तळले तर खूप ऑइली होतात आणि खूप कळकळीत गरम तेलामध्ये तळले तर लगेच जळतात। म्हणून मध्यम आचेवरतीच हे तेल आपलं तापलेलं पाहिजे। तर बघा जेवढे मावतील तेवढे वडे मी यामध्ये टाकून घेतले आणि सुरुवातीला हे वडे अजिबात हलवायचे नाही, कारण ते टाकल्याबरोबर थोडेसे एकमेकांना चिटकतात। तर बघा तुम्ही जर लगेच हलवायचा प्रयत्न केला तर वडे असे एकमेकांना चिटकतात, म्हणून थोडंसं 1 मिनिटानंतर हे वडे परतायचे। तर बघा आता किती छान मस्त असे 1 मिनिटानंतर मोकळे मोकळे झालेले आहेत, अजिबात एकमेकांना चिटकलेले नाही। तर मध्यम आचेवरती अगदी हलकासा गुलाबी होईल तोपर्यंत हे वडे आपल्याला छान मस्त तळून घ्यायचे आहेत। खूप मोठ्या आचेवरती हे वडे अजिबात तळायचे नाही, नाहीतर ते बाहेरून जळतात आणि आतून कच्चेच राहतात आणि जर तुम्ही बारीक गॅसवरती तळले तर वडे हे खूप ऑइली होतात। म्हणून मध्यम आचेवरतीच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे मी सगळे वडे तळून घेतलेत आणि बघा हलकासा आता गुलाबी रंग झालेला आहे। आता हे वडे मी एका टिश्यू पेपरवरती काढून घेते। इथे तुम्ही बघू शकता की वडे अजिबात तेलगट झालेले नाही आणि तळताना सुद्धा तुम्ही बघितलं असेल की अजिबात वडा कुठेच फुटलेला नाही आहे। तर या ट्रिकने जर तुम्ही वडे केले तर तुमचे सुद्धा छान मस्त क्रिस्पी वडे होतील आणि तुम्ही सुद्धा वड्यांचा आस्वाद घेऊ शकाल। तर या महाशिवरात्रीला नक्की करून बघा आणि कसे होतात मला कमेंटद्वारे नक्की कळवा। जर माझी रेसिपी आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।